नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत जी भरती निघालेली आहे त्या भरतीकरिता आपण या ठिकाणी रेग्युलरपणे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परीक्षेसाठी ते आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। तर आजचा हा जो भाग आहे तो 50वा आहे। या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या, आणि जॉब वगैरे करत असाल किंवा वेळ वगैरे नसेल तर झालेल्या भागांची PDF सुद्धा क्रिएट केलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। आणि राहिला प्रश्न, विषयाचे नोट्स वगैरे आहेत, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्यासोबत GKचा ठोकळा, या सगळ्या विषयांचे नोट्स वगैरे आहेत। आणि राहिला प्रश्न पोषण आहार संगणक वगैरे, तर यावर स्वतंत्र ऑनलाईन टेस्ट सिरीजची बॅच चालू आहे, ज्या ठिकाणी 7 टेस्ट पब्लिश झालेल्या आहेत। तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल किंवा नोट्स हवे असतील कॉन्टॅक्ट करा। हा माझा नंबर आहे 76 20 17 4396 किंवा 4396, हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, सगळी माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल। चला वेळ न गमावता पहिला प्रश्न पाहूयात। भारत सेवक समाजाची सदस्य म्हणून सामील झालेली महाराष्ट्रातली पहिली स्त्री कोण? आता लक्षात असू द्या, हे जे सदस्य होते त्यांचं सदस्यत्व हे आजीवन होतं बरं, म्हणजे मरेपर्यंत। तर आजीवन त्यांचं सदस्यत्व असणारी पहिली महाराष्ट्रातली स्त्री कोण होती? तर त्या होत्या गोदावरी परुळेकर। यांनी काय केलं, या ठिकाणी पहिली स्त्री होती ज्यांनी भारत सेवक समाजाची सदस्य आजीवन म्हणून स्वीकारण्यात किंवा सामील झालेली होती। आता लक्षात असू द्या, आता या भारत सेवक समाजाला दुसरं एक नाव आहे इंग्रजीमध्ये, कधी कधी तुम्हाला इंग्रजीमधून सुद्धा येऊ शकतो, म्हणजे हे याचं नाव सर्वेंट ऑफ इंडियन सोसायटी म्हणा किंवा इंडिया सोसायटी। तर याची जी स्थापना आहे ती कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे बरं, नोट डाऊन करून घ्या। आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला वारंवार सांगतो, फक्त वही पेन घेऊन बसत जा म्हणून। आता याची स्थापना वगैरे या समाजाची कधी झाली? हे भारत सेवक समाज म्हणा, तर 12 जून 1905 मध्ये झालेली आहे, 12 जून 1905 मध्ये। तर महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यानंतर आपण सगळं पाहिलेलं आहे, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल, पंडिता रमाबाई, सेवा सदन लक्षात ठेवा पंडिता रमाबाई यांचा। त्यानंतर हे पंडिता रमाबाईंनी जी सेवा सदन स्थापना केली ती कधी केली? तर ती केली 2 ऑक्टोबरला, 2 ऑक्टोबर 1909 केलेली आहे बरं, हेही लक्षात असू द्या। त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो, दयावर्दी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर दयावर्दी या शब्दाचा जो समानार्थी आहे तो होतो खलाशी, लक्षात असू द्या, दयावर्दी खलाशी। आणि तुम्हाला खूपदा म्हटलो मराठी व्याकरणामध्ये जास्त डिफिकल्ट प्रश्न नाही येणार, फक्त एक दैनंदिन जीवनातले किंवा इतिहासाला धरून अशा पद्धतीचे प्रश्न येतील। खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र म्हणतात हे खवय्या, मराठीमध्ये कमी खाणारा किंवा एक खाण्याशी संबंधित असं होतो। आणि त्यानंतर दर्शन हे आपल्याला माहीत आहे। त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर विजयालक्ष्मी पंडित ह्या ज्या महिला आहेत त्या पहिल्या महाराष्ट्राच्या काय राज्यपाल होत्या। आता काही पहिल्या महिला लक्षात ठेवा, पहिली महिला पंतप्रधान कोण आहेत? इंदिरा गांधी या आहेत, बरोबर। त्यानंतर अजून विचार केला, पहिली महिला डॉक्टर कोण आहे? आनंदीबाई जोशी, हे लक्षात ठेवा। आणि त्यानंतर अजून जर विचार करायचं झालं तर पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? तर प्रतिभाताई पाटील या ज्या आहेत त्या पहिली राष्ट्रपती महिला आहेत। तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर आता आपण थोडा मिक्स सराव करणार आहोत, म्हणजे काय सगळ्या पद्धतीचे प्रश्न वगैरे त्या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत। आता काय म्हटलं, निष्ठांचन या शब्दाचा अर्थ काय किंवा समानार्थी शब्द काय? हा असाच होतो बरं, निष्ठा म्हणजे याचा शब्दाचा अर्थ वगैरे सांगा, म्हणजे समानार्थीमध्ये म्हणतो, तर त्याला दरिद्री या शब्दाचा हा समानार्थी शब्द आहे, तर ते त्या ठिकाणी वापरण्यात येईल किंवा ते त्याचं परिपूर्ण अर्थ असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक केलं नसेल करून घ्या, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या,
त्यानंतर महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर आणि गव्यासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात असू द्या, जे दाजीपूर नावाचं अभयारण्य आहे हे कुठं आहे? जे राधानगरी अभयारण्य आहे ना कोल्हापूरमध्ये, त्याच्याच जवळ असलेलं हे एक अभयारण्य आहे जे की स्पेशल गौर आणि गव्यासाठी प्रसिद्ध आहे. गौर आणि गवा एकच आहे, समानार्थी शब्द म्हणा. तर नोट डाऊन करून घ्या. आता हे राधानगरी धरण सुद्धा आहे, अभयारण्य सुद्धा आहे, आणि आपण पाहिलं 6 राष्ट्रीय उद्याने आहेत, जवळपास 52 वन्यजीव अभयारण्य आहेत. आपण ही सगळी माहिती कव्हर केलेली आहे. कोणते राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याचं काय काय नेमकं कुठं आहे, जसं की चंद्रपूरला आपण पाहिलं. त्यानंतर सगळ्यात पहिला राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. मागचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला कल्पना येऊन जाईल. त्यानंतर महाराष्ट्रातील किती स्थळांची नोंद जागतिक वारसा स्थळात आहे? तर जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद कोण करतो? तर युनेस्को करत असतो, लक्षात असू द्या. युनेस्कोची स्थापना, मुख्यालय कव्हर केलंय आपण. तर जवळपास किती 5 स्थळांची नोंद आपल्या महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांमध्ये आहे. त्याच्यातलं पहिलं आहे अजिंठा लेण्या, दुसरं लिहा एलोरा लेण्या, तिसरी लिहा एलिफंटा लेणी. याच्यामध्ये 7 गुफा आहेत, 34 वगैरे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आणि अजून त्याच्यामध्ये काय करा, अजून एक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हे सुद्धा काय आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद आहे. हे मित्रांनो परिपूर्ण न लिहिण्याचं कारण थोडं म्हणजे आपल्याकडे लिमिटेड टाईम आहे त्यामुळे. त्यानंतर कोणतं आता शेवटचं उरलं कोणतं आहे, व्हिक्टोरियन म्हणायचं आहे, ते तुम्ही सर्च करा. आता हे काय करा, हे 5ही जे आहेत ते व्यवस्थित लिहून काढा आणि त्यांची हिस्ट्री अवश्य काढा. त्यानंतर खालीलपैकी रोम मेमोरीचे प्रकार कोणते? आपण पाहिलं रोम रँडम ॲक्सेस मेमोरी, याचा प्रकार जो आहे तो कोणता आहे, तर हार्ड डिस्क जी आहे ती कशामध्ये मोडते? रोम मेमोरी प्रकारामध्ये मोडते. आणि अजून एक तुम्हाला सांगतो स्टडी मटेरियल, जे काही आता 10 प्रश्न तुम्हाला संगणकावर आहेत ना, तर ते संगणकाचे जे प्रश्न आहे, जी आपली रिसेंटली जिल्हा न्यायालयाची परीक्षा झालेली आहे ना, त्याच्यामध्ये 10 प्रश्न कंपल्सरी संगणकाचे होते. त्यामुळे ज्यांच्या कुणाकडे पेपर्स वगैरे असतील किंवा पंच वगैरे असेल PDF फॉर्मॅटमध्ये, त्यांनी मला शेअर करा. मी व्हॉट्सअपवरती माझा नंबरवरती शेअर करा ज्यांच्याकडे कुणाकडे अवेलेबल असेल तर, आणि तोच जो आहे तो रेफर करायचा किंवा त्यातले महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला काढून देईल. आणि 100% सांगतो, त्या जो काही क्वेश्चन पेपर आहे त्यातलेच तुम्हाला जवळपास 7 ते 8 प्रश्न 100% दिसतील. त्यामुळे ज्यांच्याकडे सेट वगैरे असेल ते तुम्ही घ्या, नसतील तरी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करा. खालीलपैकी कोणता संगणक टेलिफोन लाईनशी जोडतो? आता लक्षात असू द्या, टेलिफोन लाईन आणि संगणक यांच्यातलं डेटा ट्रान्सफर करण्यासाठी कोणाचा वापर करतात? मोडेमचा करतात. समजा टेलिफोन लाईनकडून डेटा संगणकात टाकायचा असेल किंवा संगणकातून टेलिफोन लाईनला पाठवायचा असेल तर हे काम करण्याचं कोण करतं? तर हे मोडेम करत असतो. तर लक्षात असू द्या. आणि तुम्हाला सांगतो, जे 10 प्रश्न आहेत संगणकासंदर्भात, ते सगळ्यात अगोदर एक म्हणजे सोपं आहे, तुम्हाला ज्या स्कोरिंग देणारे आहेत त्याच्यावर मेरिट तुमची ठरू शकते. त्यामुळे ते प्रश्न तुम्हाला जिल्हा न्यायालयाच्या प्रश्नपत्रिकेतून कव्हर होतील. पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बीबी का मकबरा आहे? तर बीबी का मकबरा कुठं आहे? छत्रपती संभाजीनगरला. ताजमहल कुठं आहे? आग्र्याला. त्यानंतर जे काही महत्त्वाचे आहेत ते सगळे वास्तू वगैरे नोट डाऊन करून घ्या. आणि अजून लक्षात ठेवा, हे कोणी बांधलं हे आपण कव्हर केलेलं आहे, त्यासोबत कितव्या काळात ते सगळं आपण कव्हर केलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मागचे सगळे भाग पाहून घ्या. बाकी शेवटचा प्रश्न ॲज इट इज तुमच्यासाठी आहे. भारत छोडो आंदोलनामध्ये पाचबत्ती हुतात्मे कोणत्या जिल्ह्यातील होते? तर किंवा हे पाचबत्ती नावाचं स्मारक कुठं आहे ते कळवा. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टडी मटेरियल वगैरे हवे असेल, विचारपूस हवी असेल तर करू शकता, खाली माझा नंबर आहे. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद सगळ्यांना.